करायचं आहे, कम्युनल आपण कसा पोलराइज करता येईल हे की नाही. अरे मी उमेदवार होतो, मला अधिकार आहे. नासेर सिद्दीकीला अधिकार आहे. त्या पीआय ज्यांनी थांबवलेले आहे नासेर सिद्दीकीला मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत इलेक्शन सुरू आहे, 6 वाजता ऑफिशियल टाइम आहे, पण 6 वाजेच्या नंतर ही इलेक्शन सुरू आहे, तर कॅन्डिडेटला अधिकार आहे की आज जाण्याचा. कोणत्या अधिकाराने तुम्ही याला हे थांबवले? आणि जसा हे लोक करत होते, तर आमचेही काही लोक 3 वाजेच्या नंतर त्यांनाही किती पैसे देण्यात आले होते इलेक्शन डिस्टर्ब करायला, हेही याच्यावर खूप इच्छा होती. मला महिलांना मारण्याची इच्छा नाही होती. मी इतका नाही आहे, नामर्द नाही आहे मी की महिलांवर मी काही करणार. पण तुमचे जे कार्यकर्ता जे होते ना, गुंड होता, मला इच्छा होती की त्यांचा थोबाडा फोडायचा. पण मला निवडणूक लढायची होती. तर अतुल सावे माझ्यासोबत बसा, तुम्ही माझ्यासोबत आपण दोघं बसू आणि जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेऊ, याचं उत्तर तुम्ही द्या. ते वेगळी गोष्ट आहे ना. मी काय आरोप करतो त्याच्या बाबतीत बोला ना तुम्ही. इतके घाबरलेले होते, इतका पैसा कुठून आला अतुल सावे साहेब? आदर्शच्या ठेवीदारांचे जमिनी तुम्ही विकत घेतलेली आहे तुमच्या पीएच्या मार्फत. तेच पैसे तुम्ही परत लोकांना देत आहे ना. हे पैसे आले कुठून? हे जे वाटणारे लोक आहे, जालिंदर शेंडगे आपल्या दलित समाजाला कशा विकून आपला स्वतःचा बंगलो कशा उभा करत आहे, हे जे सोनवणे आहे. विचार करा तुम्ही की जे माणूस असे 500-500 रुपये यांनी आपल्या खिशात किती मिळाले असेल त्याला. हे संविधानाचे रक्षक आहे, हे डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे लोक आहे. लोग जो है ये भीड़ से आके कितना पैसा मांग रही थी ये बैठने के लिए. मैं क्या पैसे हराम के पैसे दूंगा ऐसे लोगों को? मैं आपको इलेक्शन के दिन, आप उनके रिश्तेदार लग रहे हैं, आपको इलेक्शन के दिन पता चलेगा. सुनिए, आपके जैसे पत्रकारों को भी मैं अच्छी तरीके से हैंडल करता हूं. आप, मुझे मालूम है आपको, शकीला पठान को आपने वोट दिए अगर होंगे तो आपको 23 तारीख के दिन समझ में आएगा ये महिला कितने लाख लोग वोट लेती है या सिर्फ इसको हराने के लिए खड़ा किया गया था. और आप जैसे जो पत्रकार है ना साहब, मुझे मालूम है, मुझे सिखाइए मत, मेरा मुंह खोलने मत लगाइए. पैसा लेकर बैठे हुए थे, समझ रहे? बकवास बंद करिए, बकवास बंद करिए. वायरल, हम वायरल, उसके ऊपर फौरन एफआईआर रजिस्टर होना चाहिए था. इससे ज्यादा और क्या है कि मतलब कोई आदमी है तो ओपनली है तो नोटों के बंडल लेकर 500-500 रुपए पूरी महिलाओं को बांटने का काम कर रहा है. इससे ज्यादा और क्या हो सकता है. अब ये जो भरतनगर की जो घटना हुई है उसके खिलाफ आज पुलिस स्टेशन पुंडलिक नगर, छत्रपति संभाजी नगर, CR नंबर 483/2024 माझ्या विरोधात एफआयआर रजिस्टर करण्यात आलेली आहे. जे कलम लावण्यात आलेले आहे ते आहे. आणि फरियादी कोण आहे? आनंद ज्ञानोबा बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे पुंडलिक नगर. आरोपीचे नाव इम्तियाज जलील व इतर 10 ते 12. गुन्ह्याची थोडक्यात हकीकत. सदरील वेळी व ठिकाणी फिर्यादी स्टॉप पंडित नेहरू कॉलेज येथील सेक्टर नंबर 3 येथे क्रमांक 2 च्या समोर इम्तियाज जलील व त्यांच्या सोबत 10 ते 12 लोकांची गैरकायद्याची मंडळी जमा करून येऊन येथे उपस्थित असलेल्या 6 ते 7 लोकांना बोगस मतदान होत आहे असे आरोप करून, दमदाटी करून व गोंधळ घालून हाताचापटाने मारहाण केली व त्यांच्या सोबत 10 ते 12 इस्माईलच्या विरोधात गुन्हा दाखल असून पुढील तपास PSI विनोद भालेराव साहेब करीत आहे. मला एक प्रश्न पोलिसांना हे विचारायचा आहे की माझ्या विरोधात केली ना, मी कॅन्डिडेट आहे, मी काय जालिंदर शेंडगेचा ऑक्शन करायला गेलो होतो का? उसकी आरती उतारने के लिए गया था, ये मेरा काम था. ये
इलेक्शन कमीशन और पुलिस अगर वहां पर मौजूद थी और जब मैं उनको साफ तरीके से बता रहा हूं कि ये बोगस, तो एफआईआर भी बोगस रजिस्टर किया गया है। 6 से 7 लोग बोगस करने के लिए नहीं आए थे, वहां पे कम से कम 60 लोग पूरे बोगस। अंबेडकर नगर में 5:55 पे आप अंबेडकर नगर का सीसीटीवी देखिए, दिन भर जितनी बड़ी लाइन नहीं थी, शाम में बस में भरकर वालुज के जो इंडस्ट्री के कर्मचारी है वो महिलाओं को बस में लाकर वहां पर छोड़ा गया। मैंने फौरन आरओ उनको फोन किया, पुलिस के स्क्वाड को वहां पर भेजा। अब हमारी अनुरोध है पुलिस से, इलेक्शन कमीशन से, कि ये पूरे के पूरे जितने वीडियोस है इसके ऊपर जवाब दे और हमको ये बताए कि ये जो भी हमने एविडेंस के साथ, मैं अगर बोला होता कि अतुल साहब पैसा फेंक रहा है करके, हमारी जानकारी के हिसाब से महज दलित वस्तियों के अंदर जिसमें ये आपके सोनावने और जालिंदर शेंडगे, इनको दोपहर में 4 बजे 2 करोड़ रुपया दिया गया था कि किसी भी हालत के अंदर दलितों का मतदान 1002, 2002, 3002, लेकिन पूरा का